महाराष्ट्रात भाजपच्या उमेदवारांची घोषणा कधी? आजच्या संहितेनंतर जाहीर होणार महाराष्ट्रातील उमेदवारी अशी शक्यता आता वर्तवली जाते। भाजपच्या महाराष्ट्रातील उमेदवारांसंदर्भात कमालीची उत्सुकता अद्यापही कायम आहे, कारण 8 ते 10 दिवसात भाजपचे उमेदवार जाहीर होतील असं सांगण्यात येत आहे। पण उमेदवार देताना भाजप महाराष्ट्रात धक्कातंत्र वापरणार का, यावर मात्र राजकीय वर्तुळातून जोरदार चर्चा रंगतेय। महाराष्ट्रात भाजपच्या उमेदवारांची घोषणा कधी? आजच्या संहितेनंतर जाहीर होणार महाराष्ट्रातली उमेदवारी। भाजपच्या महाराष्ट्रातील उमेदवारांसंदर्भात कमालीची उत्सुकता। भाजपनं लोकसभेच्या 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता महाराष्ट्रातल्या भाजपच्या उमेदवारांबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे। भाजप उमेदवार देताना धक्कातंत्र वापरण्याची दाट शक्यता आहे। त्यात पहिल्या यादीत नितीन गडकरींचं नाव जाहीर केलं नसल्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केलाय। अगदी सुरुवातीच्या काळात, म्हणजे खरंच सांगतो तुम्हाला, मोदीजी असतील, अमित शहाजी असतील, यांची नावं सुद्धा मी जेव्हा ऐकली नव्हती त्यावेळेपासून मी नितीन गडकरींचं नाव ऐकलंय आणि त्यांच्यासोबत काम केलेलं आहे। अशा माणसाचं नाव पहिल्या यादीत नाहीये, पण ज्याच्यावरती बेहिशोबी संपत्ती जमा केली म्हणून आरोप केले होते त्या कृपाशंकर सिंहाचं नाव आहे। ही आजची भारतीय जनता पार्टी आहे। दिल्लीत भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळाची बैठक होणार आहे। या बैठकीला महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना बोलावलं जाईल, तेव्हाच भाजपचे महाराष्ट्रातील उमेदवार नक्की होतील असं बावनकुळे म्हणतात। केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आता होईल। महाराष्ट्राचे पदाधिकारी जेव्हा आपलं जे काही म्हणणं आहे ते मांडण्याकरता जातील, महाराष्ट्राचा क्रमांक जेव्हा येईल तेव्हा निश्चितपणे आम्ही जाऊ आणि महायुतीचं जागा वाटप आहे, भाजपचे जे काही सीट्स आहे त्याबद्दल जी चर्चा होईल त्यानंतर मला वाटतं महाराष्ट्राच्या उमेदवाराची यादी जाहीर होईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महाराष्ट्रातील भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्यास 8 ते 10 दिवसांचा अवधी असल्याचं म्हटलंय। महाराष्ट्रावरून चर्चा व्हायची आहे। पहिल्या लिस्टच्या वेळी महाराष्ट्र चर्चेला नव्हता, आता लवकरच चर्चा होईल। मला असं वाटतं की 8-10 दिवसात तुम्हाला काही ना काही मिळेलच। महाराष्ट्रातील भाजप उमेदवार देताना काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची दाट चिन्ह आहेत। शिवाय प्रस्थापितांनाही धक्का देण्याची रणनीती यावेळी भाजप श्रेष्ठी अवलंबण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। महाराष्ट्रातील भाजप उमेदवारांकरता आणखीन 10 दिवस प्रतीक्षा करावी लागणार हे मात्र नक्की। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।